ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। कावली ह्या शासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी किनवट दौऱ्यावर आल्या असता त्यांनी इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन येथील आरोग्यविषयक बाबींचा आढावा व पाहणी केली आहे। तसेच येथील अनेक वर्षापासून बाळातन कक्ष काही तांत्रिक अडचणीमुळे बंद होते, पण आज घडीला हे बाळातन कक्ष सुरू झाल्याने प्रसूतीसाठी एक माता भरती झाली होती। त्या मातेने येथील बाळातन कक्षांमध्ये सकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास एका गोडस बाळाला जन्म देणाऱ्या आईची व बाळाची प्रत्यक्षपणे भेट घेऊन मेघना कावले यांनी येथील आरोग्य सेवेबद्दल त्या मातेची विचारपूस केली असता त्या गोडस बाळाला जन्म देणाऱ्या आईने प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेबद्दल समाधान व्यक्त केले। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केल्यानंतर त्या बोलताना म्हणाल्या की खरोखरच हे प्राथमिक आरोग्य केंद्र या भागातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे, पण येथील कर्मचाऱ्यांसाठी राहण्यायोग्य कुठलेही शासकीय निवासस्थान नाहीये। त्यासाठी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना येथेच राहून रुग्णांना सेवा देता येईल यासाठी येथे नव्याने शासकीय निवासस्थान बांधकामासाठी मी प्रयत्न करेन, असे त्यांनी या प्रसंगी बोलून दाखवले। या प्रसंगी नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर शिवशक्ती पवार, तालुका आरोग्य अधिकारी KP गायकवाड, सहाय्यक तालुका आरोग्य अधिकारी गौस शेख, कोठारी येथील वैद्यकीय अधिकारी गजानन काळे, बोदडी येथील वैद्यकीय अधिकारी दस्तगीर, इस्लापूर येथील वैद्यकीय अधिकारी निकम, इस्लापूर येथील मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप शिंदे, डॉक्टर भारती यांच्यासह येथील आरोग्य कर्मचारी भालेराव चव्हाण, श्रीमती माने भालके, श्रीमती नामेकर, श्रीमती दांडेगावकर, श्रीमती काकडे, श्रीमती कोटमड, येथील सेविका शांताबाई व मुमताज या उपस्थित होत्या।